म्हणे मग ज्या दिन पाय मागाला ना बुटच मग वरण लिंकीशी तिरच म्हणतो मनबाई पुरीशी की काही हा. अरे आपल्या धर्माचं नियमाचं उल्लंघन करू नका ना मायबाप. आपला धर्मासारखा पवित्र धर्म भूतलावर नाही महाराज. विठ्ठल माझ्या जगाच्या मालकाने चोखोबाच्या दारात जावं, दरवाजावर थाप दिली आणि आवाज दिला का वहिनी बहिणी उघडणार बहिणी उघडणार गेले, दरवाजावर ताप टाकले, आवाज दिला का वहिनी दार उघडना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडल्या. जगाच्या मालकानं घरात प्रवेश केला. मला सांगा खरंच चोखोबाची बहीण होती का ती? माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं जर माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर का ना मी माझ्या भक्ताचं काम करायला पाहिजे. चोखोबाच्या बहिणीच्या रूपात माझा जगाचा मालक घरी आला. महाराज घरी नुसता आलाच नाही तर भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं. भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं महाराज. आणि 28 दिवस माझा जगाचा मालक कामधंदा करत होता महाराज चोखोबाच्या घरामध्ये. चोखोबाच्या घरामध्ये राहून धुणं भांडी सगळी कामं केली माझ्या जगाच्या मालकानं. आता तुम्हाला माझा प्रश्न असेल बसलेल्या महिलांना आणि वयोवृद्ध बाबांना कळेल माझा प्रश्न. रजस्वला स्त्री असेल, बहिणी हो माया हो, रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. बरोबर आहे. मासिक धर्म असेल ना तर 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. महाराज आपला भाव चांगला. आपण मूर्ती बसवल्याच्या नंतर प्राण प्रतिष्ठा झाली म्हणून आपण तिच्यात प्राण आला म्हणून आपण भगवंत पाहतो. पण नास्तिक लोकांच्या मनाने जर विचार केला तर मूर्ती दगडाची पण तरी सुद्धा दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. दगडाच्या मूर्तीच्या समोर 4 दिवस प्रवेश नाही. पण माझा विटेवरचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचा, किती खालच्या लेव्हलचं काम करतो. अजून सांगस भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी विटेवरचा मालक आला. याच्यासाठी फक्त भक्तच नाही पत्नी सुद्धा तेवढी भक्त खास होती महाराज. चोखोबाची पत्नी सुद्धा तेवढी खास होती. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना विनंती असेल आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ बोलतोय तुमचा मुलगा बोलतोय असं म्हणून ऐकायचंय. ऐका चोखोबाच्या बायकोचं जर बाळंतपण माझा जगाचा मालक करतोय याच्या मागचं कारण असं आहे चोखोबाचे बापाला डोळेच नव्हते, आंधळे होते आणि त्यांना दिसत नव्हतं. अभंगाच्या व्यतिरिक्त सांगतोय, फक्त मला तुम्हाला संदेश द्यायचा म्हणून सांगतोय. चोखोबाच्या बापाला दिसत नव्हतं पण बापाची आंघोळ घालणं चोखोबाचं नित्य होतं. रोज सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर बापाची आंघोळ घालणं हे चोखोबाचं काम होतं. एके दिवशी चोखोबांना शक्य झालं नाही. पत्नीला सांगितलं म्हणे ऐक ना, म्हणे काय आज मला शक्य होणार नाही, मन बाप ना आंघोळ तू करतेस म्हणे. हा काळजी करू नका. चोखोबा साईडला, चोखोबा नव्हते. चोखोबाच्या पत्नीनं सासरी बुवाची आंघोळ घातली. बाप आंधळा होता पण आंघोळ झाल्याच्या नंतर चोखोबा थोड्या वेळाच्या नंतर येऊन बसले. चोखोबाला विचार म्हणे भाऊ तू रोज आंघोळ घाले तर आवाज कसा ये नाही पण आज पहिला दिवस होता आंघोळ खरं सांग तू आंघोळ घाली का दुसरं कोण होतं? म्हणे कसं काय बाबा? अरे आंघोळ घाला टाइमली बांगडीच नावाजी राहता म्हणे, बांगडीच नावाजी राहता. तुले मनी शपथ खरं खरं सांग सुनबाई पण उभी होती, चोखा मेळा पण उभी होते. चोखा मेळ्याच्या डोळ्यात अश्रू होते. बाबा मला शक्य झालं नाही तुम्हाला आंघोळ घालणं म्हणून मी तुमच्या सुनबाईला सांगून गेलो होतो. सासरी बुवाच्या डोळ्यात अश्रू होते. सासरी बुवानं सांगितलं चोखोबाच्या बापानं सुनबाईला जगाच्या मालकाला हाक मारलं, देवा अरे फक्त मुलगी बापाचा आंघोळ घालू शकते पण माझी सुनबाईनं मला बाप समजून आंघोळ घातली. एवढ्या उदार अंतकरणाची सून आहे देवा. कळत नाही तेव्हापासून तुझी वारी करतोय. तुझ्याकडनं कधी काही मागितलं नाही पण देवा ऐक ना, जर माझ्या सुनबाईवर काही संकट आलं तर माझं आतापर्यंतच केलेलं पुण्य असेल तर ते माझ्या सुनबाईच्या संकटात येऊन कामी येशील. सासऱ्याची आंघोळ घातली. जगाचा मालक बाळंतपण करण्यासाठी आला महाराज. सासरानं अंगदो आण, सासरा चहा पाणी करा ना. भगवान देखच बहिणी सोन अजिबात कंटाळा करू नये. बरोबर आहे की नाही? हो सासू सासरा करू बाकीने बाया सुनबाई सांगस सुनबाई सांगतात
हो पोरी कब्बरच्या हो काय ते बाकीने बैसले नवरा सांगत ऐ मला आंघोळले पांटा काय का बेटा तुम्ही काय मरी नाही चाललं मला महादेव मंदिरावर पांटा घेऊ द्या माझ्यावर पांटा घेऊ द्या तिथला मग तुम्ही काय मरी नाही जावा आता मला सांगा अरे नवराना अपमान करीन जर महादेव ना मंदिरले उगायच नाही पी गई माळी देव भेट जाईल उलट तो भगवान सांगे हो बहीण तू गरज राहते हो माय तू आठी हिशीत मन पार्वती मी बिघाडी जाशी हो ताई बरोबर आहे की नाही पहिले घरातला देव प्रसन्न करा मग बाहेरचा मंदिरातला प्रसन्न होणार बरोबर आहे की नाही अपेक्षा काय ठेवायची देवाकडनं आपण जेवढे खरे उतरतो तेवढा भगवंत आपल्यासाठी करा विठ्ठल आणि जो भगवंत भक्ताच्यासाठी लाज ठेवत नाही मग शबरीची उष्टी बोरं खायला असेल भक्ताच्या बायकोचं भांडण पण करायचं असेल किंवा भक्ताच्या साठी भक्ताची बायको सुद्धा व्हायची तयारी ठेवतो म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात शरण जायचंय ना जीवनाचा उद्धार करायचाय ना मग अशा देवाला शरण जा की जो भगवंत भक्ताचं काम करायला लाज ठेवत नाही तुकोबाराय परिचय देताना स्पष्टीकरण देत असताना संतात अभंगाच्या प्रतीकार साधा वया भक्ती काज साधा वया भक्ती काज नाही लाज धरत नाही लाज धरत ऐसी चरण जावे ऐसी चरण जावे नाही लाज धरत नाही लाज धरत ऐसी चरण जावे शरण जावे शरण जावे शरण जावे. आता मूळ मुद्द्यावर येऊयात. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली पंचपदीला सुरुवात झाली होती 9:14 बरोबर. 9:14 पंचपदीला सुरुवात आहे. 9:14 म्हणजे 11:14 तुमचा टायमिंग पूर्ण झालेला आहे. 1 मिनिट मी पुढे चालना जायले. आता काय करू सांगा. हा कोणले वाटाय नाही मी अजून बोलायला पाहिजे असं बरोबर वरबोट करा वा बाकी श्रेणी वाटलं ना आवडू का मग असं सर्वांशी वाटलं ना मी बोलायला पाहिजे ना बाबा यासले वाटराय ना ज्यासले वर हात करेल नाही याच ना 21 जमा मग असं दुसरा दोन्हीवर कौलून आमच्या हा सर्वांनी अंतकरणापासून काळजी करू नका. अजून मी बोलणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुम्ही सांगत नाही आवर रे भाऊ कौलून बोलतो तर आता सर्वांनी तुम्ही सांगते आवर बोल. सर्वांनी अंतकरणापासून हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं. सर्वांनी ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करायचे. महिला माता तुम्ही नाही पुरुष मंडळींनी हात वरती करा. ज्यांना भगवंतांना हात दिले असतील त्यांनी हात वरती करा. महिला माता तुम्ही नाही बायसने हात वर करा नाही. सोपं तरी सांगत ज्यासना हात मा बांगड्याने त्यासने वर हात करा. ज्यासने वर हात करा मी समजली यासना हात मा बांगड्या होतील बा करा वर हात आणि हात असा वर सरळ करा असा मैज ना शेंगडा वागडा तिकडे करा सरळ हात. हरी हरि 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 जय जय रघुबाई हरि 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 रघुबाई
भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा, खरं खरं सांगा दादासाहेब, कोणी कोणी भजन म्हणा. तुम्ही बहिणी कोणीच नाही. कोणी कोणी भजन म्हणा, कोणी नाही. का देवने तुम्ही धराधरी होई जायचे. हा अरे भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रती, बोलू नका. इतका चांगला भाव ठेवायचा कसा. हरी तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कानारी प्रभू रे कानारी भेट दीना मला. कानारी भेट दीना मला. किती मी वाट पाहू जीवा माझा जमला. कानारे भेट दे ठेवायची नाही. इतकं वेळ ना महाराज. आमच्या नाना बाबांना माहिती, नरू बाबांना माहिती, आमचे चक्रधर बाबांना माहिती आणि गौतम बाबा लहानपणापासून मला बघताय. इतकं येड, इथलं येड माले अक्षरशः लोक देखीशने नावे ठेवत. बाकीनं वेगळं राहत आहे, चित्र जरा वेगळं दिलं असं. पण मी नेहमी महाराज माझा गोपी भाव मध्ये चेंजच नाही केला. मी नेहमी स्वतःला भगवंताची सखी समजून घेतून कीर्तनाला उभं राहतो. अजिबात लोकांचा विचार करणे नाही. हा मी स्वतःला गोपी समजतो, भगवंताच्यासाठी नटतो, भगवंताच्यासाठी सर्व काही करतो. लोकांचा विचार करणे नाही. सांगू का तुम्हाला. हे हर घडी याद तेरी आई सौतन बनके. हर घड़ी याद तेरी आई सोतन बनके. मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. या देवाच्यासाठी
काहीही करावं लागलं का नाही यासाठी तरी करायला तयार असतो. आणि भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रती, ज्या देवावर आपण प्रेम करतो त्याच्यावर निष्ठा अशी असली पाहिजे. कशी? हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी रे राधाराणी, तू माझा काना तुझी मी राधाराणी, खरंच तू माझा काना तुझी रे राधाराणी. भाव इतका चांगला ठेवायचा महाराज, भगवंत प्रसन्न करून घ्यायचा, लोकांचा विचार डोक्यातून काढून टाकायचा. पण आठे मनान सांगू का आठे म्हणतात नाही. आटलं वातावरण चांगले म्हणा, टोपीवाला बाबा बी बसले नाही ते काय काय गावेच ना म्हातार आले सुधरत नाही, कोणती वय मग काय करू असं. एक 75 वर्षीचा म्हातार कीर्तन मा ये नाही, पण स्टँडवर उभं राहील गाणं म्हण राहील तर. बरं गाणं कोण म्हणू मग? भजने म्हणू नाही, भजने बोले शपथ काय ना, पण देवनं गाणं म्हणू मग. 75 वर्षीच म्हातारा स्टँडवर उभं राहील गाणं म्हण राहील तर. हे आस्ती निहाय निरात दारू पिनास मी, नशामा पोटांना बोलाव डोके बसती एक. 75 वर्षनी वय माया किळा पाडा नाही, पहिले घेतला पाडेल होत. 75 वर्षाचं म्हातारा म्हणत होतं काय? हे कितला अंग दुकान. अरे गाणं जर ती आवडणं, चाल जर ती आवडली तरी भगवंताप्रती भाव बदलाय टाकू. मला फक्त गाणं द्या 10 मिनिटं मग तयार भजन. तेरे प्यार में मैं कहाना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते में कहाना कर छोड़िया गई, तेरे वास्ते में कहाना कर छोड़िया गई, हा. पण तुम्हाला सांगतो बरं, नाचणं बी हाठीच. हा, नाचणं बी होईन ना, हरिपाठमा नाचिले हो, कथामा नाचिले हो, कीर्तनमा नाचिले हो. आठे नाचान सांगू का बरं लोक लेखट आहे. एखादी बहिणीला सांगू बोल का, एखादी बहिणीला सांगू ताई हरिपाठमा नाचना नाही मारा आठे मन सासरा उपाशी आणि आडनारातले असे नाचच मन माय सासराला विचारते ना बिल्ल मोठ टाकायचं. हा, भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आई वहिनं बाबास ना तरुण भाऊले सांगत, भाऊ हा जन्म भेटेल शे, पुन्हा भेटीन यानी गॅरंटी नाही. आता भेटेल ना यांना सार्थक जर ठरले ना होईल ते भगवान संगे नातं जोडी, नाही ते मग जन्म जीवडा सुमरो मेरा अब तुम्हें कब सुमरो मेरा, अब तुम्हें कब सुमरो मेरा, अब तुम्हें कब सुमरो. वेळ जाते महाराज, हो वेळ जात्या. मग आपल्या हातात जो क्षण आहे ताब्यातला, भगवंताशी नातं जोडून घ्या, नाहीतर पश्चाताप शिवाय पर्याय नाही, नाही का. म्हणून आता
भगवंतानं पाठवलं बाजारासाठी, योग्य तो बाजार करून जायचंय त्याच्याकडे, पुन्हा आपल्याला बघायला, त्याच्यात दाखवायला केलेला बाजार. म्हणून बाजार करणं म्हणजे कीर्तनात बसल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. आडभजन म्हणा जाऊ, गाडे म्हणतात ते काही काही तरुण आडभजन करावत नाही नाना बाबा. मग याचे एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले ब्लॉक कर, या पडेल बी तडा आडे बट्टर तगडीमा डोकं घालीन, रात्र 11 नंतर ड्युटीला चालू होत तशा. आणि मग म्हण तशा पाखरा आजाद केले तुला. बावरे तू नाही आजाद कर रे आप्पा, तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे काका. तुला पाखरूने फक्त तू मोबाईल रिचार्ज मारायला करता तरी गेलो तरी बानाट सुरूत नाले. तुन पाखरून पहिले ठरवलं तुम्हाला लगीन बुंदी यालेच वाढायला लावतो असं. उलट तून पाखरू लगीन करीत जातात आणि 3 वरीस माहिती पोरीस न पोरग कड्यावर राहस. अहो चौक मा पटेल राजी याला देखील त्या कड्यावर ना पोऱ्या सांगत बघ मामा कसा बसलाय. तर जाई तुला पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हण दादा, ए नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते वाले तेरे ये किया कान्हैया, दिल तेरे नाम कर दिया कान्हैया, दिल तेरे नाम कर दिया. भगवंताशी नातं जोडायचं. हे झालं पुरुष मंडळींचं. महिला माता तुम्हाला गाणं आडे देव न बदल म्हणा वाडे म्हणत नाही नाना बाबा. मग या लगीन मग म्हणतील बहिणी कोणी डागी शिलगाई सुधी काढली यंदा. कोणी टाकी अंगण मका इडी अक्का कैसा कैसा ना गाना आहे का बाबा. हा कोण पडी व बेमार डॉक्टर देखने पुआया. मन काकू मन आत्याला केसर ना गाणं म्हण राहते. वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी ये बनले उफट टांग हो म्हणा बा. या गाणं म्हणावं दारूच आहे का बहिणी आपला. हा गाणं म्हणू नका असं आपलं दुमत नाही. त्या गाणं बी म्हणत जा, पण अरे देवना गाणं म्हणा टाइमले कंटाळा नाही करू. पहिल्या बाया निंदाला जायत ना तरी निंता सुद्धा बजणे म्हणत. ए जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला, इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाचे, उधळण होते देवा अबीर बुक्याची, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. पहिल्या बाया जातावर गाणं म्हणत. त्या गाणं असा राहत नवीन लगीन वय सुनबाई ना पायटा मायकी शिरडायला लाग जाय. माहेरने आठवण कर देत. त्या गाणं असा गाणं होतात. पहिल्या बाया म्हणत दळण टाइमले जुन्या म्हाताऱ्या बसेल होते त्या सांगतील. एक ओवी म्हणतो नाना बाबा त्याच्यातली परिचयासाठी. हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया का वनमा, बहिणी ना डोये पाणी बंधू मना पस्ताये मनमा. काय गाणं होता. आणि आतीने पुरी लेकरे जो पाडतील गाणं म्हणते. सोडी दे झुमकी तुम्ही काय वयर लागी होत्या पोरेसले. हा काय वयर लागी त्या लेकरेसले असं गाणं म्हणतात बहिणीवर. अरे माझ्या मीराबाईनं जर असे गाणे म्हणले असते तर भगवंताला प्रसन्न नाही ना करून घेतलं असतं. गरीबाची नव्हती महाराज. एखाद्या गरीबाची मुलगी जर नाचली असती लोकांनी म्हणलं असतं पोटासाठी नाचली, पण गरीबाची नव्हती. मग चांदी की दीवार न तोडी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, नाच गाए मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला बेश जोगनिया का डाला, राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. माझ्या मीराबाईनं भगवंताच्यासाठी नाचावं, पायात घुंगरू बांधून नाचावं. देव नाचणं बघून प्रसन्न झाला महाराज, स्वतःही नाचायला मजबूर झाला. काय भक्ती असेल त्या बाईची नाही का. हो राजकन्या होती तरी सुद्धा देवाच्यासाठी नाचत होती. बाकीना लोक आला देखतच मनकडे नाही बोलतो आणायला मी लोकेशना विचार करतच नाही कितला काय किडा पाड्यात ना. मैं तो भाई
बिलकुल कीर्तनात नाचायची लाज नाही. आणि मला जिथला बी व्हिडिओ व्हायरल होतात देवनासाठी नाचानाच व्हिडिओ व्हायरल होती. नाचशील गाणासोर नाचतच नाही रव्या. हा देवनासाठी कोण कितलं का बदनाम करेना त्यांसाठी हा बदनामी बी स्वीकार आहे. जर म्हणा भगवंतासाठी करणं वय बरोबर आहे की नाही. लोकांचा विचार करणे नाही, भगवंताशी नातं जोडायचे. आता तुम्हाला गावली जत्रा आहे थोडक्यात नाना बाबा वातावरण चांगलं आहे. सर्व महाराज मंडळी घरचे आहेत आणि ऐकणारा बी घरनाच येतात. अहो परिसर काय माणसाठी नवीन नाही डॉक्टर साहेब. हा आता अनुपमाला असं वाटस ना माहेर येईल निघत वाटस गौतम बाबा. हा अहो परिसर म्हणजे आपला घर नाही. सुटी बिली हो तरी बी द्या रे आपला महाराज रे जाऊ द्या रे चला रे त्यांकडे जाणं बरी रे बुऱ्याही राहणार रे. मग ती म्हणे क्लिप व्हायरल होईल तर ना मोकला ते चावय मावी ते आपला बुऱ्या महाराज आज सांगते तर बाबा. हा ते प्रेम नातशी नाही. हा अगो ऐका ना नाही एक सर तिथलं पण नाही पर्यंत नाही पोचणार तर त्या कोपऱ्याला लागून नाही पोचणार असं दुकान लागून सगळ्यांनी भगवंताशी नातं जोडायचंय. हो खर तर यात्रा भरलेली आहे. भगवंताचा दरबार तुम्ही भरवला. मी लाज ठेवत नाही म्हणून मी सांगेल भक्तीमध्ये जर स्वतः तल्लीन व्हायचं असेल आणि देवालाही तल्लीन करायचं असेल तर काही लोक म्हणतात महाराज मला गायन करता येत नाही मी भजने म्हणू शकत नाही. शक्य नाही महाराज माळजप करायला वेळ भेटत नाही म्हणजे या पळवाट आहेत पण तरी तुम्हाला माते. पण तुम्हाला सांगतो वृंदावन मध्ये नाना बाबा इथं हे महाराज लोक आमचे गौतम बाबा नेहमी जात राहतात. ही महाराज मंडळी जात राहतात. वृंदावन मध्ये करोडपतीची बायको असेल करोडपती माणूस असेल ना मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंताच्या दरबारात जाऊन हाजरी लावतात. हाजरी लावणं म्हणजे सरळ भगवंताला प्रसन्न करायचे भगवंताला रिझवायचे म्हणजे ते नाचतात. अजिबात लाज ठेवत नाही देवाच्यासाठी. आणि तुम्हाला सांगू का जेव्हा कृष्ण भगवंत गोकुळामध्ये जन्माला आले भगवंताचा जन्म मथुरेत असेल पण दाखवताना जेव्हा देवकी आपलं यशोदा मैया आणि नंदबाबांच्या घरी भगवंत जन्माला आले तेव्हा नंदबाबांची वय किती होती बाबा कोण सांगेन का. नंदबाबांची वय होती 90 वर्ष. 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबांना मुलगा झालेला आहे. 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा पोरगाला बघण्यासाठी सुनंदाने जेव्हा सांगितलं त्यांची बहीण नंदबाई आहे तुम्ही लल्ला भैयू नंदबाबा येत होते. रस्त्यात बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी विचारलं बाबा कहा जा रहे हो. कछु नहीं बेटा लल्ला देखने जाना है. तो बाबा अगर लाला देखनो है तो नचनो पडेगो. 90 वर्षाच्या वयात त्या लहान लहान लेकरांनी नंदबाबांना नाचायला लावलं. जर देवाशी नातं जोडायचं असेल देवाला मुलगा म्हणायचंय ना मग नाचावं लागेल. देवाला बघायचं असेल तर नाचावं लागेल कारण ही सुद्धा एक भक्ती आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक मायला मी सांगेल की आता तुम्ही स्वतः सुद्धा गोपीरूप धारण करायचं आणि भगवंताच्यासाठी नाचायचे. जो खंडेराव मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जो मल्हारी जो खंडेराव आहे तो म्हणजे महादेव. आणि महादेव सुद्धा कृष्ण भगवंताच्यासाठी गोपीरूप घेऊन गेला होता. हा एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गए हे गोकुल में आ गए हे. महादेव सुद्धा गोपी रूप धारण करतो भगवंताच्यासाठी. म्हणून आता इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषानं प्रत्येक स्त्रियानं हा भाव मनात ठेवायचा की आपण सुद्धा देवाच्या गोपी आहोत. आणि इथं खंडेरायाच्या दरबारात हाजरी लावायची. जो देवनासाठी नाचस त्याला संसारमा नाचानी गरज पडत नाही. हा मनाभावशे. म्हणून प्रत्येकाने देवाच्या दरबारात हाजरी लावायची म्हणजे जागेवर उभं राहायचे आणि सर्वांनी इथं भगवंताच्या दरबारात नाचायचे. सर्वांनी यात्रा आहे ना देव देखील ना प्रत्येकानं जागेवर उभं राहायचंय. तोवर मी जरा ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊया. सावता महाराज असतील नाथबाबा असतील चोखामेड असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय बाबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सावरा मेरा सावरा सावरा रे मेरा